1932 साली जोग सरांनी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला सुद्धा उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी वाडिया कुटुंबाच्या भक्कम सहकार्यातून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने स्वतःला झोकून देत या संस्थेचा पुढे मोठा वटवृक्ष बनवला। या शिक्षण संस्थेने आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे म्हणजेच फॉर द स्प्रेड ऑफ लाईट याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्याला प्रकाशमान केले आहे। पुढे यासाठी शिक्षणासोबतच संस्थेने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले। त्यामधूनच सन 1992-93 साली तेव्हाची पुणे टॅलेंट सर्च आणि आत्ताची महाराष्ट्र टॅलेंट सर्च यांचा जन्म झाला। जरी पुणे टॅलेंट सर्च या नावाची परीक्षा असली तरी या परीक्षेचा प्रचार सन 1995-96 काळात महाराष्ट्रात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाला की महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील तब्बल 13,000 विद्यार्थी पुणे सेंटरला येऊन बसले। म्हणून संस्थेने ही परीक्षा फक्त पुण्यातच न घेता महाराष्ट्र स्तरावर घेण्याचे ठरवले व यातूनच या पुणे टॅलेंट सर्च परीक्षेचे नामकरण महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा असे झाले। त्यानंतर MTS ने मागे वळून पाहिलेच नाही। गेल्या 30 वर्षात या परीक्षेचा प्रचार एवढा झाला की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही परीक्षा पोहोचली। या परीक्षेत आजपर्यंत तब्बल 1,27,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। याशिवाय गोवा, गुजरात, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, काश्मीर, हरियाणा या राज्यातही ही परीक्षा पोहोचली। बुद्धिमत्ता ही कोणा वर्गाची, जातीची किंवा शहरी ग्रामीण भागातील मक्तेदारी नाही, हा विश्वास गेल्या 30 वर्षात परीक्षेच्या निकालाने सिद्ध केला आहे। ही परीक्षा केवळ यंत्रणा नाही तर प्रज्ञावान विद्यार्थ्यांना शोधून त्यांना ट्रेन करण्याचे काम आजपर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून संस्थेने केले आहे। या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक असे कर्तृत्व गाजवले आहे। चला तर मग ऐकूया त्यातील काही कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचे मनोगत। नमस्कार। महाराष्ट्र टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून ह्या कार्यक्रमामध्ये पोहोचलेल्या माझ्या सगळ्या लहान मित्रमैत्रिणींचं मी सर्वात प्रथम मनापासून हार्दिक अभिनंदन करते। महाराष्ट्र टॅलेंट सर्चसारख्या परीक्षेमध्ये यश मिळवणं आणि ह्या हॉलमध्ये बसणं म्हणजे नेमकं काय असतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। कारण 8वी आणि 9वी ह्या दोन्ही वर्षी मी महाराष्ट्र टॅलेंट सर्च MTSच्या परीक्षेमध्ये बसले होते आणि मला त्यामध्ये यशही मिळालं होतं। मित्रांनो, MTS ही एक खूप चांगली परीक्षा आहे। कारण नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेसाठी तयारी करून घेण्यासाठी म्हणा किंवा गुणवत्तेची खाण असलेल्या महाराष्ट्रातल्या टॅलेंटला शोधण्यासाठी म्हणा MTSच्या परीक्षेचा खूप उपयोग होतो। आणि पुढे जाऊन मला तर IASची परीक्षा द्यायची होती आणि IAS व्हायचं होतं। त्यासाठी तर मला ही एक स्पर्धा परीक्षा खूप लहान असतानाच द्यायला मिळाली, स्टेट लेवलवरती कॉम्पीट करायला मिळालं। त्यामुळे मला महाराष्ट्र टॅलेंट सर्च ह्या परीक्षेचा माझ्या UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा खूप जास्त फायदा झाला। मित्रांनो, मी म्हणजे माझं गाव उपळाई बुद्रुक हे एक छोटंसं 7-8 हजार लोकसंख्येचं सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे। जर माझ्यासारखी एक विद्यार्थिनी MTS सारख्या परीक्षांच्या माध्यमातून स्वतःमधलं टॅलेंट ओळखून पुढे जाऊन UPSC सारखी परीक्षा देऊन IAS होऊ शकत असेल आणि आपल्या समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याचं, चांगलं करण्याचं स्वप्न पाहू शकत असेल तर तुम्ही सुद्धा ते नक्की पाहू शकता असं मला वाटतं। आणि तुमची पहिली वेल बिगिन इज हाफ डन असं म्हणतात। तुमची पहिली पायरीच मध्येच तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त जिंकलेलं आहे। आता पुढचं येणारं तुमचं अकॅडमिक आयुष्य असेल किंवा जे पण करिअर तुम्ही तुमच्यासाठी निवडणार असाल ते असेल, त्यामध्ये तुम्ही नक्की खूप जास्त यशस्वी व्हाल ह्याचा मला आत्मविश्वास आहे। परंतु मित्रांनो, असं असतं की आपण कितीही मोठे झालो तरीसुद्धा आपण ह्या समाजाचं देणं लागतो। आपल्या शाळेनं, आपल्या कुटुंबानं, आपल्या गावानं, आपल्या शहरानं आपल्याला घडवलेलं असतं। तर आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी आपणही काहीतरी करावं ही भावना जी आहे ती तुम्ही सतत आपल्या मनामध्ये बाळगली पाहिजे असं मला वाटतं। कारण जसं संत कबीर म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर।
म्हणजे तुम्ही कितीही मोठे झाला तुमच्या करिअरमध्ये, खूप पैसा कमवला, खूप जास्त यश मिळवलं, परंतु जर त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी होऊ शकत नसेल, तर असं यश काय कामाचं. त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना हेच म्हणणं राहील की टॅलेंटेड तर तुम्ही आहातच, MTSच्या परीक्षेनं ते सिद्ध केलंय, परंतु ह्या टॅलेंटचा उपयोग आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी करायला कधीही विसरू नका. GC कुलकर्णी सरांचं नक्की ह्या माध्यमातून मी आभार मानू इच्छिते. सरांसारख्या काही व्यक्तींमुळे, काही इन्स्टिट्यूशन्समुळे आमच्यासारख्या खेड्यापाड्यातल्या मुलांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो आणि आमचं पोटेन्शियल आम्ही पूर्णपणे ह्या देशासाठी, ह्या मानवतेसाठी वापरू शकतो. त्या निमित्तानं मी सरांना तुमच्या सर्वांच्या वतीनं आभार मानू इच्छिते आणि तुम्हा सर्वांना खूप जास्त ब्राईट फ्युचरसाठी, तुमच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. नमस्कार. Good morning, my Generation Alpha friends, and heartiest congratulations on winning the coveted MTS scholarship. Since all of you understand the language of hashtags, today I'm going to speak to you in the same language. I'm going to give you a few hashtags. Those would help you in building successful careers. And these are simple ones. Hashtag hard work, hashtag agility, hashtag books, hashtag languages, hashtag scientific thinking, and hashtag wealth creation. Along with your studies, if you focus on these hashtags, the road to success would be much easier. Some 27 years ago, even I was part of the same cohort of MTS scholarship winners. And mind you, this accolade will open many more opportunities for you. Just grab them. Hashtag chase your dreams, hashtag earn success, hashtag be humble, and hashtag all the very best. Thank you. नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी सुजित घोलप. मी 10वीपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबच्या मराठी शाळेत शिकलो. अशा शाळेत जेव्हा तुमचा पहिला नंबर येतो तेव्हा अंडर कॉन्फिडंट होणं खूप सोपं असतं आणि ओव्हर कॉन्फिडंट होणंही सोपं असतं. पुण्या मुंबईच्या इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या मुलांसमोर माझा निभाव लागेल का? मी जी मराठी बोलतो आणि पुस्तकात जी मराठी वाचतो ती किती वेगळी आहे, ह्याचा काही प्रॉब्लेम होईल का? अशा बऱ्याच शंका मला होत्या. पण हे प्रश्नच महत्त्वाचे नाही आहेत हे मला महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतून कळलं. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या शाळेतल्या परीक्षामध्ये घोका आणि ओका हाच फॉर्म्युला चालतो. पण IITची एंट्रन्स तशी नाही. पुढे माझ्या IITतल्या परीक्षा, स्टॅनफर्डमधल्या परीक्षा ह्याही तशा नव्हत्या. ह्या सगळ्या परीक्षांना न घाबरता हसत खेळत सामोरं जायला जे मी शिकलो ते MTSमुळेच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे IITमध्ये जो गेलो तो सुद्धा MTSमुळेच. आम्हाला तर शाळेत असताना IIT म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं. कुलकर्णी सरांनी माझ्या पप्पांना पहिल्यांदा सांगितलं, IIT हे खूप चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि सुजितसाठी तुम्ही त्याचा विचार करा. मला विश्वास आहे की MTSचा माझ्या करिअरमध्ये जसा मोलाचा वाटा आहे तसाच तुमच्या पण असणार आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला. हॅलो एव्हरीवन, मी भावना दळवे मिश्रा, मूळची पुण्याची विद्यार्थिनी. माझे 10वीपर्यंतचे शिक्षण संपूर्ण मराठी मीडियममध्ये झाले. पुढे कम्प्युटर सायन्स पदवी घेऊन मी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आले. इथे डॉक्टरेट केलं आणि सध्या ॲलन इन्स्टिट्यूट फॉर AIमध्ये लीड रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करते. हायस्कूलमध्ये असताना मी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेला बसले होते. ती माझ्या आयुष्यातील पहिली मोठी स्पर्धा परीक्षा होती. त्यावेळी GC कुलकर्णी सर डायरेक्टर होते आणि त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन दिले. या अनुभवातून मला खूप प्रेरणा मिळाली. त्यासाठी MTS ऑर्गनायझेशनचे धन्यवाद. आज इथे जमलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला एकच सांगायचं आहे की या स्पर्धा परीक्षा म्हणजे एक रंगीत तालीम असते. आयुष्यात अशा अनेक परीक्षा आणि आव्हाने समोर येणार आहेत. जर तुम्ही मेहनत घेतली आणि आत्मविश्वासाने पुढे गेलात तर अशक्य असं काहीच नाही. फक्त जेव्हा यश मिळेल तेव्हा तुमच्यावर प्रेम करणाऱ्या पालक आणि शिक्षकांना कधीही विसरू नका. जय हिंद, जय माझं नाव महाराष्ट्र. निखिल सुरेश पाटील. माझं गाव कामेरी, इस्लामपूर, जिल्हा सांगली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये माझी उद्योग उपसंचालक या क्लास 1 पदासाठी शिफारस झालेली आहे. मी सध्या यशदा पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये
प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घेतो आहे. आज तुमच्यासारख्या हुशार होतकरू विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या हेतूने मी हे मनोगत व्यक्त करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उपसंचालक या पदापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासामध्ये MTS म्हणजेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च या एक्झामचा मोलाचा वाटा आहे. शालेय जीवनामध्ये 8वी आणि 9वी या दोन्ही इयत्तांमध्ये मी या परीक्षेमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो होतो. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये माझा अनुक्रमे 15वा आणि 6वा क्रमांक आलेला होता. या यशासाठी माझं वाडिया कॉलेज पुणे येथे जेव्हा सत्कार झाला तो ज्येष्ठ उद्योजक निळकंठराव कल्याणी यांच्या हस्ते झाला होता. या कार्यक्रमासाठी पुण्याला येणं म्हणजे माझ्या आयुष्यातील एक नवीन दालनच खुलं झालं होतं. ग्रामीण भागातून आणि विशेषतः मराठी माध्यमातून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकतं हा आत्मविश्वास मला या घटनेमुळे मिळाला आणि तो माझ्याबरोबर आजही आहे. या परीक्षेतील यशामुळे मिळालेला आत्मविश्वास मला नॅशनल टॅलेंट सर्च म्हणजेच NTS या एक्झाममध्ये देखील यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरला. या राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्तीसाठी मी पात्र झालो. पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर गेट या एंट्रन्स एक्झाममध्ये देखील 99.11% मिळवून मी देशामध्ये 159वा आलो होतो. IIT बॉम्बे या सर्वोच्च तांत्रिक शिक्षण संस्थेमध्ये MTech पूर्ण केल्यानंतर काही वर्षे मी खाजगी क्षेत्रात कामाचा अनुभव घेतला. मात्र आयुष्याचा खरा हेतू शोधण्याच्या प्रयत्नात मी खाजगी नोकरी सोडून प्रशासकीय सेवेमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना देखील MTS आणि इतर स्पर्धा परीक्षेतील यश मला आत्मविश्वास देऊन गेलं. आज माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC यांनी घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 45वा आणि खुल्या प्रवर्गामध्ये 5वा येऊन उद्योग उपसंचालक या क्लास 1 पदासाठी शिफारस झालेली आहे. मागे वळून पाहताना MTS परीक्षेसाठी केलेली तयारी, त्यातील यशामुळे मिळाला आत्मविश्वास हा माझ्यासाठी एक मैलाचा दगड आहे. मी या निमित्ताने या परीक्षेचे सर्व आयोजक, समन्वयक, आदरणीय श्रीयुत GC कुलकर्णी सर, आदरणीय श्रीयुत उदय कुलकर्णी सर आणि वाडिया कॉलेज या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी कोल्हापूरहून वेदिका फडके. माझं शिक्षण MCOM आणि सेमी क्वालिफाईड CA असं पूर्ण झालेलं आहे. मी इयत्ता 10वीमध्ये वाडिया कॉलेजतर्फे घेतली जाणारी MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्चची परीक्षा दिली होती. ही बहुपर्यायी प्रश्न या स्वरूपातली परीक्षा होती. त्याचा फायदा मला बहुपर्यायी प्रश्नांसाठीच्या विषयाचा अभ्यास करण्याचं तंत्र समजलं आणि त्यामुळे तशा स्वरूपाच्या CA, CPT, CA इंटरमिजिएट अशा CA कोर्समधल्या परीक्षा देताना भरपूर फायदा झाला. तसेच या परीक्षेचे पेपर जे होते ते मला स्वतः ब्रेलमध्ये वाचता आले होते. ब्रेल लिपीतले पेपर वाचल्याचा एक अनुभव होता. त्यामुळे पुढे विद्यापीठ अंतर्गतचे BCom MCom परीक्षा मी स्वतः टाईप करून लिहिल्या लेखनिकाचं सहाय्य घेण्याऐवजी. तर त्या स्वतः उत्तरं देताना मला कुठलंही दडपण नाही आलं. आणि आता मी ह्या शिष्यवृत्ती परीक्षा किंवा अशा स्वरूपाच्या परीक्षांसाठीचे गणित आणि बुद्धिमत्ताच्या अशा विषयांसाठी शाळेतल्या मुलांना मार्गदर्शन करते. तर त्यातही मला मी केलेल्या अभ्यासाचा फायदा होतो. धन्यवाद. हाय ऑल, आय एम ऋत्विक मोघे. 2007 MTSमध्ये मी महाराष्ट्रात पहिला आलो होतो. जेव्हा GC कुलकर्णी सरांनी MTSबद्दल काही बोलायला सांगितलं तेव्हा खूपच चांगलं वाटलं. MTS हॅज बीन अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. 2 मेन रिझन्स. एक म्हणजे MTSनी खूप जास्त कॉन्फिडन्स बूस्ट मिळालं. मी आयुष्यभर 10वीपर्यंत कणकवलीमध्ये एका छोट्या गावामध्ये होतो आणि 11वी-12वीला मी JEE IIT JEEच्या तयारीसाठी पुण्यामध्ये होतो. आणि तिथे आपण कम्पीट करत असतो बऱ्याच हुशार लोकांबरोबर जे बऱ्याच वेळापासून JEEची तयारी करत असतात. तेव्हा आपण कुठेतरी राज्यात पहिलं आलो आहे हा एक जो पॉईंट, कॉन्फिडन्स बूस्टिंग सॉर्ट ऑफ पॉईंट येतो, त्यांनी खूप जास्त मदत होते आणि नॉट जस्ट तेव्हा इन जनरल आयुष्यात खूप मदत होते. दुसरा मोठा फायदा MTSचा मला हा जाणवला आहे की आपल्या रोजच्या अभ्यासाचा किंवा रोजच्या कामाच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी एक्स्ट्रा, अजून काहीतरी नवीन अभ्यास करायची किंवा अजून काहीतरी नवीन शिकायची इच्छा आणि सवय दोन्ही MTSमुळे लागली. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे दिस थिंग अबाउट जॉय ऑफ लर्निंग, इफ यू कॅन हॅव दॅट, इट्स अ रिअली नाईस टूल.
So yeah, it has been really nice. I would really like to thank the team which put together the entire examination, and I hope it continues forever and ever. Thank you. नमस्कार. सर्वप्रथम MTS स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. साधारण 30 वर्षापूर्वी मला सुद्धा तुमच्यासारखीच MTS स्कॉलरशिप मिळाली होती आणि आज मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली याचा मला आनंद होत आहे. MTS परीक्षेचं स्वरूप आणि काठिण्य पातळी तुम्हाला माहीत आहेच. ह्या परीक्षेसाठी नुसतं पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही, तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग, लॉजिकल अनालिसिस ह्यासारख्या गोष्टींवरती पण भर द्यायला लागतो. आणि एकदा अशी अभ्यास करायची सवय लागली की ते तुम्हाला इथून पुढे ज्या नॅशनल आणि इंटरनॅशनल एक्झाम्स द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये नक्की उपयोगी पडेल. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेला जायचं ठरवलं तेव्हा GREसाठी मला या परीक्षेचा खूप उपयोग झाला. गेले 20 वर्ष मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि इथे पदोपदी लॉजिकल थिंकिंग, अनालिसिस आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स लागतात. ह्या गोष्टींबरोबरच हार्डवर्क आणि पर्सिस्टन्स ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. नुसता परीक्षांपुरताच विचार न करता आपण जर का सतत काहीतरी नवीन शिकत राहिलो आणि त्याचं ॲप्लिकेशन आपल्या कामामध्ये करत राहिलो तर कुठल्याही क्षेत्रात आपण नक्कीच प्रगती करतो असं मला वाटतं. तुमच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि तुमच्याशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल सेंटर ऑफ टॅलेंट सर्च अँड एक्सलन्सचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश टकले. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेसारख्या खडतर परीक्षेमधून प्रज्ञावान विद्यार्थी म्हणून निवड झाल्याबद्दल प्रथमतः तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आय थिंक 93-94 साली जेव्हा मी 8वी आणि 9वीमध्ये होतो तेव्हा आय वॉज जस्ट सिटिंग वेअर यू गायज आर सिटिंग राईट नाव. तुमच्याबरोबरीनेच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा ही गेली 30 वर्ष अव्याहतपणे चालू ठेवणारे कुलकर्णी सर, घाटे सर, त्यांचे सर्व सहकारी आणि महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे एक प्रज्ञाशोध परीक्षेचे कोऑर्डिनेटर, सहकारी टकले सर, सरडे सर, सटाले सर, मुळे सर या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची एक अत्यंत वेगळी अशी संधी दिली आणि त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा दिली. कुलकर्णी सरांबरोबर माझा अधूनमधून संपर्क असतो. आमचं बऱ्याचदा ह्या विषयावरती बोलणं होतं की महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेने विद्यार्थ्यांना नक्की काय दिलं. बरेचसे विद्यार्थी, हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले. कुणी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेले, मॅनेजमेंट, कॉर्पोरेट वर्ल्ड, कुणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, कुणी बेसिक सायन्सेसमध्ये गेले. परंतु या सगळ्यामध्ये जर एक कॉमन गोष्ट कुठली असेल तर ती ही आहे की एक उदाहरण द्यायचं जर झालं तर विशेषतः विद्यार्थी मित्रांना तुमच्या जवळचं उदाहरण, तर जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनला त्याची कक्षा बदलायची असते तेव्हा त्याला त्या कक्षेतून वरच्या कक्षेत जाण्यासाठी एक एक्झिट एनर्जी लागते, एक सामर्थ्य लागतं. तर ती एक्झिट एनर्जी स्वतःच्या आयुष्याची कक्षा बदलण्यासाठी जी आहे, जे सामर्थ्य आहे आणि जो आत्मविश्वास आहे तो महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेने सर्वांना दिलेला आहे. आणि एकदा पुढच्या एनर्जी ऑर्बिटमध्ये गेल्यानंतर तिथे स्वस्थ न बसता निर्माण होणारी अस्वस्थता, परत एकदा सामर्थ्य, आत्मविश्वास जो आहे पुढच्या कक्षेत जाण्याचा, तो महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेने दिलेला आहे. आणि मला नक्की खात्री आहे की महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा ज्यांनी सुरू केली, जे त्याचं संचालक मंडळ आहे, ते इथेच थांबणार नाही आहेत. तर अनेक नवीन उपक्रम ते सुरू करण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न असतो. त्यांना मी फक्त एकच गोष्ट सुचवू इच्छितोय या प्रसंगी, आणि कदाचित ती चालूही असेल, मला नक्की माहीत नाही आहे. परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा जेव्हा सुटेबल वेळ असेल त्यावेळी एक 2 ते 3 दिवसांचं एक छोटंसं वर्कशॉप घेऊन या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातील जे काही चांगले करिअर ऑप्शन्स त्यांना असतील त्याची एक ओळख करून द्यावी. आजकाल विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी स्वतःच माहीत होतात, तरी देखील प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ लोक बोलावून त्यांच्या मार्फत त्यांना एक मार्गदर्शन जर दिलं 2-3 दिवस तर ते नक्कीच चांगलं होईल. त्यांच्याच बरोबरीने तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात खूप चांगलं काम केलेले महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचे अनेक माजी विद्यार्थी आहेत, त्यांनाही तुम्ही बोलवू शकता. ते देखील अगदी आनंदाने त्यामध्ये सहभागी होतील. आणि ह्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना एक नवी अशी दिशाही त्या वर्कशॉपमधून मिळू शकते. प्रत्येक ऑप्शनचे फायदे, तोटे, संधी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतील. आणि मला वाटतं की महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा जो उद्देश आहे की प्रज्ञावान विद्यार्थी निवडून त्यांना चांगल्या क्षेत्रामध्ये
कार्यरत कसं करता येईल, त्यांना तो आत्मविश्वास कसा देता येईल, याला एक आणखी चांगली दिशा मिळेल. तर परत एकदा महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा मंडळाचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.